सर्वांना माझा नमस्कार. मी मोनिका संतोष गोड्डेवार आपल्या सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत करीत आहे. तर आज आपण TETचा सराव पेपर जो घेत आहोत त्याच्यामधला मराठीचा भाग घेणार आहोत. हा सराव प्रश्नपत्रिका 6वी आहे, याच्यामधला हा मराठी विषयाचे प्रश्न घेणार आहोत आपण. तर सर्वात पहिले आपल्याला इथे मराठीचा उतारा दिलेला आहे. उतारा चांगल्या प्रकारे पहिले वाचून घ्यायचा. त्याच्यावरचे प्रश्न 31 नंबरचा प्रश्न आहे, अंगीकार करणे म्हणजे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वीकार करणे. अंगीकार करणे म्हणजे स्वीकार करणे. 32 महात्मा गांधींना गोखले यांच्या कोणत्या गुणांचे आकर्षण वाटते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सत्यनिष्ठा व तत्वनिष्ठा या गुणांचे आकर्षण वाटते. 33 गोखले घटनावादी होते म्हणजे पर्याय क्रमांक 1 कायद्याचा मान राखणारे होते. 34 गोखले गांधी यांच्या व्यतिरिक्त कोणत्या महान व्यक्तीचा उतार्यामध्ये उल्लेख आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रानडे. 35 स्वाभाविक भिन्नता असूनही गोखले गांधी यांच्यामध्ये कशा प्रकारचे नाते होते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुरु शिष्याचे नाते होते. त्याच्यानंतर 36 अशुद्ध शब्दाचा क्रमांक लिहा. याच्यामधला अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संयुक्तिक हा शब्द अशुद्ध आहे. 37 सन्मती हा शब्द ज्या संधी नियमानुसार बनला आहे त्याच नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाङ्निश्चय. 38 दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा. कवी, कवीचा विरुद्धार्थी शब्द आहे कवयित्री, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कवयित्री. 39 दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा. घर, घराला समानार्थी शब्द आहे ग्रह, पर्याय क्रमांक 2. 40 चुकीची जोडी शोधा. ह्याच्यामधली चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1 ज्ञानेश्वर ओवी. 41 आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे. आरती प्रभू हे टोपण नाव आहे चीन त्रम खानोलकर यांचे टोपण नाव आरती प्रभू आहे. 42 अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहो ऐवजी औ येतो. या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द आला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वृक्षोदार्य. 43 खालील वाक्यातील भावे प्रयोगाचे वाक्य ओळखून त्याचा क्रमांक लिहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्याने आता देवळात जावे. 44 खालील सजातीय स्वरांच्या जोडीचा क्रमांक चौकटीत लिहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ई ई. 45 खालीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द कोणता आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवळे. 46 अध्यापनातील मुद्द्यांची सुसूत्र मांडणी म्हणजे अध्यापन होय. हे कोणाचे मत आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रेमंड यांचं हे मत आहे. 47 जोड्या लावा आहे. ए स्तंभ आणि बी स्तंभ दिलेले आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 योग्य जोड्या आहेत. चं 5 म्हणजे चिंतनपर निबंध चं 5 आहे विचारास प्राधान्य. नंतर बीचं 4 कथालेखन घटनेचे वर्णन. नंतर सी शैली त्याचं आहे पर्याय क्रमांक 1 लेखनाचा विशिष्ट पिंड. लेखनाचे मूल्यमापन याची जोडी आहे 3 मातृभाषा. 48 नंबरचा प्रश्न आहे संस्कृतमध्ये नाटकास कोणत्या नावाने ओळखले जाते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दृश्यकाव्य. 49 माधव जुलियन यांच्या खंडकाव्याचे नाव कोणते आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विरह तरंग. हे माधव जुलियन यांच्या खंडकाव्याचे नाव आहे. 50 NCERT नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय स्तरावर सर्वांसाठी एकच प्रकारचा अभ्यासक्रम केव्हा तयार केला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1988. 51 चुकीची जोडी शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्ञानेश्वर ओवी ही चुकीची जोडी आहे. हा प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये डबल आलेला बघा. 51 नंबरचा प्रश्न आणि 40 नंबरचा प्रश्न हा सेम झालेला आहे. 52 तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ ओळखा. काळ ओळखायचा आहे हा
आहे अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजे पर्याय क्रमांक 4 अपूर्ण वर्तमान काळ आहे, कारण तो खेळत आहे. 53 जगी सर्व सुखी असा कोण आहे, या वाक्यातील काळ कोणता ते सांगा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्तमान. 54 बालमित्र या सामासिक शब्दाचा विग्रह खाली पुढील प्रमाणे करतात. याचं समासाचा विग्रह आपल्याला पर्याय क्रमांक 2 प्रमाणे करता येईल. बालपणापासून असलेला मित्र. 55 आमरण या शब्दाचा समास कोणता ते लिहा. याचा समास आहे पर्याय क्रमांक 2 अव्ययी भाव समास. 56 खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते. गुरुजींनी मुलास शिकवले. हे भावे प्रयोगाचं उदाहरण किंवा वाक्य आहे. 57 खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माधवीने बांगड्या घातल्या. हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, वाक्य आहे. 58 मी तेथे पोहोचलो पण आपली भेट झाली नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे वाक्य आहे संयुक्त वाक्य, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 59 पाऊस आला म्हणजे आपल्याला पेरणी करता येईल. या वाक्याचा प्रकार कोणता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिश्र वाक्य. 60 ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा नकारार्थी वाक्य बनवा. हे वाक्य नकारार्थीमध्ये बदलायचं आहे. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका. अशा प्रकारे आपण मराठीचा सराव प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.